मार्केटला आलेत, काही फ्रूट्स घेतले मी आणि मला जे थोड्याफार भाज्या हव्या होत्या त्या मी विकत घेतल्या. पण मला 2-3 दिवसात पुन्हा यायचं आहे आणि माझ्या लास्ट वीकच्या पण काही थोड्याशा भाज्या शिल्लक होत्या. सो मी तेवढ्या मला ह्याच्यात पुऱ्या होतील म्हणून मग मी जास्त भाजी नाही घेतली. पण असं होतं की हे घेऊ की ते घेऊ, तर असं करता करता भाजी घेतली आणि आम्ही निघालो घरी यायला. तर माझे मिस्टर आले काहीतरी नाश्त्याला घेऊयात म्हणून मग आम्ही इथे पनवेल उपहारगृह म्हणून आहे मार्केटच्या जवळच, इथे मिसळपाव खूप छान मिळते. माझ्या बहिणीने मला खाऊ घातली होती इकडे. सो आता मी ती मिसळपाव म्हटलं चला घेऊन मग घरी जाऊया. तर इथे पोहोचलो तर बघते तर बापरे खूपच गर्दी होती. आणि मग तेव्हा कळलं की हे 15-20 दिवस बंदच होतं, आजच ओपन झालं आहे, रिनोव्हेशनसाठी बंद होतं त्याच्यामुळे. तर मी माझी ऑर्डर दिले आणि बाजूला उभी राहिले तर बघते इथे काका मस्त गरम गरम भजी तळत होते, कांदा भजी. तर मी माझी ऑर्डर देईपर्यंत घेतली आणि मग आम्ही निघालो घरी यायला. तर घरी येता येता हे रस्त्यात हे बघा, आता इथे पण एक नवीन, आधी इथे मार्केट नव्हतं तर इथे पण हे भाजी मार्केटच झालं आहे, पण हे होलसेलमधली घेऊन मग इथे विकतात. सो तिकडे असं मार्केट आहे. सो इकडे हे जे आहे ह्या जागेला छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणतात. इथे छत्रपती शिवाजी महाराजांची खूप सुंदर मूर्ती आहे आणि हे कधी कधी सजवतात पण खूप छान. सो घरी आलो आम्ही आणि मग माझ्या ज्या भाज्या मी घेतल्या होत्या त्या सर्व पिशवीतून काढून घेते मी नेहमी, कारण की मग त्याला जास्त वेळ पिशवीत राहिल्या ना तर भाज्यांना मग त्या पाणी सुटतं पिशवीत राहिल्यामुळे. सो मी आधी सर्व काढून घेतले आणि आता काय काय घेतलं आणि कितीला घेतलं ते तुमच्यासोबत पण मी शेअर करते. तर हे बघा, इथे मी रेड येल्लो पेपर किंवा कॅप्सिकम आपण म्हणू ते घेतलं. ब्रोकली घेतली, ब्रोकली सुद्धा मार्केटमध्ये एकदम फ्रेश अवेलेबल झाली आहे आता आणि खूप छान मिळाली मला. ही 40 रुपयाला मिळाली. नंतर हे बेबीकॉर्न घेतले, हे पण 40 रुपयाला पॅकेट मिळालं. हा गवती चहा घेतला, 10 रुपयाला जुडी दिली आजींनी मला. त्यानंतर हे गाजर घेतली. तर मी हे आता सलाडसाठी घेतले आहेत. सो मी आता तुम्हाला जर गाजर हलवा बनवायचा असेल तर मोठे पण आता मार्केटमध्ये आले आहेत. त्यानंतर हे टोमॅटो अगदी गावठी आहेत आणि मस्त मोठे टोमॅटो मिळाले, त्याच्यामुळे मी हे 50 रुपये किलोनी मिळाले टोमॅटो मला. त्यानंतर हे जे शिंगाडे किंवा सिंगाडे जे आहेत हे पाण्यामध्ये मीठ टाकून उकडून घ्यायचे, खूप खायला छान टेस्टी लागतात. माझ्या मुलीला आणि मला दोघींनाही फार आवडतात. त्यानंतर मी ते काकडी घेतली, हे सलाडसाठी मी घेतली काकडी सुद्धा. हे लिंबू पण मला 20ला 5 देत होते, मग मी म्हणाली काका द्या हो 6, मग त्यांनी 20ला 6 दिले मला. आणि काही फ्रूट्स अजून तर काही पिशवीत आहेत. सो अशी मी आजची खरेदी केली. मोस्टली बघाल तर मी एक सलाडचं सामान घेतलं आहे जास्त, कारण की माझ्याकडे थोडी भाजी आहे शिल्लक थोडीफार आणि 2-3 दिवसात मी पुन्हा जाणार आहे, त्याच्यामुळे मग मला एवढी सध्या पुरेशी आहे. सो मी एवढी भाजी घेतली, ही सर्व स्वच्छ व्यवस्थित घेऊन आता वाळवून मग ती फ्रीजमध्ये मी एक ऑर्गनाइज करणार. त्यानंतर मग आम्ही जी मिसळ आणली होती ती खायला बसलो. तर मिसळसोबत मी जिलेबी सुद्धा घेतली होती खायला आणि ती खूप छान टेस्टी लागते तिकडची जिलेबी सुद्धा. सो मिसळपाव आम्ही खाल्ला आणि मला ह्याची टेस्ट खूप आवडली. जर तुम्हाला कमी तिखट आणि तरीवाली पाहिजे असेल तरी ते देतात. त्यानंतर थोडंसं खाऊन आवरून झालं, मग आम्ही निघालो बाहेर. म्हटलं आज सुट्टी आहे तर कुठेतरी जाऊयात, संडे आहे. तर मग आम्ही निघालो बाहेर तयारी करून सर्व, आणि माझे सासू सासरे म्हणजेच आई आप्पा सुद्धा आले होते. मग म्हटलं चला जाऊयात कुठेतरी. मग आम्ही तयारी केली आणि गाडीत बसलो. मग आधी आलो पेट्रोल पंपवर आणि मग आम्ही आधी पेट्रोल भरून घेतलं आणि पहिले टायरची हवा चेक करून घ्यायची. तर पेट्रोल पंपवर पण आम्हाला थोडी क्यू लागली, तिकडे लाईन होती, त्याच्यामुळे झालं पेट्रोल भरून आणि मग तिथे हवा चेक करायला लागलो. पनवेलच्या बाहेर जायचं असेल तर नेहमी आम्ही पहिले हवा चेक करतो, कारण आमच्यासोबत असं 1-2 वेळा इन्सिडेंट झालेला आहे, म्हणून पहिले ही दोन्ही कामं आम्ही करून घेतो. आणि मग आता आम्ही बोलता बोलता निघालो सीवूड्स मॉलला. तर इथे आम्ही पोचलो. जसं आराध्याला कळलं सीवूड्स मॉलला, मग तिची खुशी बघाल तर अगदी आनंद म्हणजे बघ असं काय करू आणि काय नाही असं तिला झालं होतं. कारण की इकडे टाइम झोन प्ले झोन आहे ना त्याच्यामुळे. सो तिला वाटलं आता तिकडे नेतील म्हणून.
पण हवं थोडासा मुलांनाही ब्रेक हवा त्यांच्या रोजच्या रुटीनपासून, अभ्यासापासून. आपल्यालाही थोडंसं, ज्या माझ्यासारखा काही गृहिणी आहेत, हाऊसवाईफ आहेत, त्यांची रोजची जी कामं आहेत ती थोडी बाजूला ठेवून, म्हणजे त्याच्यापासून थोडीशी सुट्टी, थोडंसं त्यांचंही रिलॅक्सेशन पाहिजे माइंड फ्रेश होण्यासाठी. त्यांनाही थोडासा ब्रेक हवा असतो. इवन आपले मिस्टर म्हणजे जे जॉब करतात त्यांनाही थोडंसं माइंड फ्रेश, त्यांना पण रिलॅक्सेशन पाहिजे रोजच्या रुटीनपासून. तेच ऑफिसचं काम, थोडं फॅमिली टाईम थोडा स्पेंड केला पाहिजे. त्याच्यामुळे मग असं कधीतरी महिन्यातनं एकदा एका संडेला सर्वांनी जायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? थोडं रिलॅक्स पण वाटतं आणि माइंड पण फ्रेश होतं. तर हे बघा, आता आम्ही पार्किंगमध्ये आलो आणि पार्किंगमध्ये फर्स्ट बेसमेंट 1 तर पार्किंग फुल होती. मग त्यांनी आम्हाला खाली जायला सांगितलं बेसमेंट 2ला. तर आम्ही तिकडे आलो. तिकडे पण पार्किंग जवळपास फुलच झाली होती, म्हणजे एवढी गर्दी होती मॉलमध्ये. मग असं गाडीला पार्किंग शोधता आम्हाला मग त्यांनी एक डिरेक्शनला सांगितलं की ह्या साईडला जा. मग तिकडे गार्ड्स असतातच ना खाली, त्याच्यामुळे मग ते आपल्याला गाईड करतात की कुठे पार्क करा. मग आम्ही आमची गाडी व्यवस्थित पार्क केली आणि निघालो मॉलमध्ये जायला. तर बघताय तुम्ही आराध्याची खुशी किती हसती ती. तर मग निघालो उड्या मारत मारत. मॅडम निघाल्यात का तर मज्जा येते ना मग, कारण आता एक्झाम पण चालू आहे, पण आता एक लास्ट पेपर बाकी आहे मराठी, त्याच्यामुळे आम्ही निघालो. सो मग असं करता करता मॉलमध्ये एंट्री करणार. तर हां, इथे मॉलमध्ये एंट्रीलाच ना छान नर्सरी आहे, म्हणजे इंडोर प्लांट्स खूप छान दिसले मला इकडे. गार्डनिंगची मला एवढी आयडिया नाही आहे, पण होते इथे, म्हणजे नर्सरी होती इथे. इंडोर प्लांट्स खूप छान. हे बघा, हे जसं स्नेक प्लांट म्हणतात ते असे इंडोर प्लांट्स होते. हे खूप छान होते आणि काही काही डेकोरेटिव्ह आयटम पण इथे एवढे छान होते ना, म्हणजे ज्यांना गार्डनिंगची आवड आहे ना तो इथे येऊ शकता तुम्ही. खूप छान होतं हे डेकोरेटिव्ह आयटम्स. हे बघा, मला तर इतके आवडले. पण ज्याचं गार्डन असेल ना त्यांना तर एकदम मस्त काही काही इथे वस्तू आहेत घेण्यासारख्या. स्टॅच्यूज आहेत, प्लांट होल्डर जे म्हणतात, छोटे मोठे असे आहेत. छोटे छोटे इंडोर प्लांट्स आहेत, मोठे इंडोर प्लांट्स होते. खूप छान होतं. तर हे सर्व मला असंच आवडलं म्हणून मी तुमच्यासोबत पण शेअर केलं, मी शूट केलं हे. आणि मग बघता बघता मग आम्ही निघालो मॉलमध्ये. तर दुपारचे 3 वाजले होते. मग भूक लागली होती सर्वांना, कारण आम्ही मिसळ खाल्ल्यानंतर काहीच खाल्लं नव्हतं. मग आम्ही विचार केला आधी फूड कोर्टला जाऊन खाऊन घेऊयात म्हणून. तर फूड कोर्टकडे जाता जाता आराध्याला स्टॅच्यू दिसला, मग फोटोशूट सुरू झालं. ते झाल्यावर मग आम्ही विचार केला की हल्दीराममध्ये खाऊया म्हणून. तो इथे आम्ही छोले भटुरे, पावभाजी, ज्याच्याच प्रत्येकाच्या आवडीचं खाल्लं. पण मग आराध्या म्हणते मला हे नाही खायचं, मला टाकोस खायचे म्हणून. आम्ही इकडे हे खाऊन झालं, मग तिला टाकोस खायला घेऊन गेलो. मग तिने टाकोस खाल्ले आणि मग ते तिच्या आवडीचं खाणं मग आम्ही खाल्ले. आणि मग आमचे म्हणजे तिचे डॅडी म्हणजे माझे मिस्टर म्हणाले की चला आता निघूयात. तर आम्ही बोललो अरे हे काय, आत्ता तर बोलले की आत्ताच आलोय आणि खाल्लंय आणि निघायचं काय, मॉलमध्ये काही फिरलो नाही काही नाही. तर नाही जायचं, आम्हाला वाटलं आता घरी जायचंय कुठे. मग आराध्या पण जराशी नाराज झाली. हे बघा, नवी मुंबई महानगरपालिका किती सुंदर दिसते ना. आणि इथे जे हे ब्रिजवर आता जे ड्रॉइंग करतात ना ते पण खूप छान वाटतं. तर असं बोलता बोलता आम्ही आराध्याचं पण थोडं मूड ऑफ झालं की हे काय, आता खाल्लं म्हणजे आलो खाल्लं आणि निघालो. मॉलमध्ये काहीच नाही. आणि तिला तिकडे जो प्ले झोन असतो तिकडे जायचं होतं आणि तिला तेच वाटलं की आता मी प्ले झोनमध्ये जाईन म्हणून. पण तिला काय प्ले झोनमध्ये जायला मिळालं नाही. आम्ही खाल्लं आणि लगेचच निघालो. तर ती थोडी नाराज झाली की काय म्हणजे डॅडी का की फक्त खायला आणलं होतं का, मग काय आता लगेच कसं घरी. पण बोलता बोलता आम्ही इथे अटल सेतूवर पोचलो आणि इथे टोल भरला. टोल भरून झाल्यावर आमची गाडी निघाली मुंबईकडे. मला आयडिया आली थोडीफार की आता आम्ही मुंबईला चाललोय, पण मुंबईला कुठे चाललोय हे माहीत नव्हतं आम्हाला. आणि तिचं तेच चालू होतं. ती थोडी नाराज झाली होती की कुठे जायचंय, घरी नाही जायचंय, मग कुठे जायचंय. पण तिचे डॅडी थांब, थोडं सरप्राईज आहे, नेतोय कुठेतरी, असं चालू होतं दोघांचं. आणि आम्ही मस्त बाहेरच्या नजारे एन्जॉय करत होतो. तर
आहे. किती सुंदर बांधलाय ना हा अटल सेतू ब्रिज. मला खूप आवडतो. म्हणजे जर लॉंग ड्राईव्हसाठी जायचं असेल तर किती सुंदर ब्रिज आहे ना हा लॉंग ड्राईव्हसाठी. मस्त आपल्या आवडीची गाणी लावायची किंवा म्युझिक लावायचं आणि लॉंग ड्राईव्हला जायचं. छान वाटेल ना. तुम्ही पण जाता का असे अटल सेतूवर लॉंग ड्राईव्हसाठी? आम्ही तर म्हणजे जर मन केलं तर मग आम्ही पण निघतो इथे अटल सेतूवर लॉंग ड्राईव्हसाठी. मस्त गाणी लावायची आणि निघायचं. सो आराध्याचं मध्ये चालू होतं, मध्ये गप्प बसायची पुन्हा की कुठे जायचंय. पण मला थोडीफार आयडिया आली होती की आता आम्ही कुठे जाणार आहोत ते. आणि मेन म्हणजे आता बघा, पनवेल टू मुंबई आपण अर्धा ते पाऊण तासात अटल सेतूमुळे पोहोचू शकतो. म्हणजे किती फास्ट आणि किती छान टेक्नॉलॉजी वापरून, किती म्हणजे ज्यांनी डिझाईन केले ते किती सुंदर केलं आहे ना, की मुंबई पण आता आपल्याला जास्त लांब राहिली नाहीये. किती अर्ध्या तासात आपण पोहोचू शकतो मुंबईला. सो आम्ही पोहोचलो. जसे टॉवर्स दिसायला लागले उंच उंच, तसं आता आम्हाला कळलं की आपण आता मुंबईमध्ये आलोय म्हणून. तर मी आराध्याला दाखवत होती हे ब्रिटिशकालीन ज्या बिल्डिंग्स आहेत बांधलेल्या, त्या बघ कशा डिझाईन केल्यात त्या आणि किती दिसायला सुंदर आहेत त्या. असं दाखवता मग आम्ही पोचलो मरीन ड्राईव्हवर. तर हे तिच्या डॅडीचं सरप्राईज होतं. मला तर छान वाटलं, पण ती थोडी नाराज झाली कारण तिला मॉलमध्ये प्ले झोनला खेळायचं होतं. पण मग तिला माहिती आहे की इकडे आल्यावर पण मग थोडी मज्जा येते, पण ती जेवढं प्ले झोनसाठी जेवढी एक्साइट होती तेवढी इथे एवढी काही ती खुश झाली नाही. पण ओके, एवढे काही तिचा मूड ऑफ पण नाही झाला. आम्हाला मग पहिले गेल्यावर तर एवढी गर्दी, बसायलाही जागा भेटली नाही. पण मग नंतर आम्हाला जागा भेटली बसायला आणि मग आम्ही इथे बसलो आणि इतकं थंड वारा सुटला होता, इतकं फ्रेश वाटत होतं आणि मेन सनसेटही होतच होता म्हणून इतकं सुंदर वाटत होतं. हे बघा एवढी गर्दी, लाईट लागल्यावर तर अजून छान वाटायला लागलं. म्हणजे तिकडचा जो माहोल आहे तो इतका सुंदर वाटत होता. मग इकडून मी आराध्याला ताज हॉटेल दाखवलं. म्हटलं ते बघ ताज हॉटेल. आणि भरती होती पाण्याला, समुद्राला, म्हणून इतकं सुंदर छान वाटत होतं. मग तिकडून आम्ही निघालो एक ठिकाणी, इथे ते आराध्याची फेवरेट प्लेस आहे. तिथे आईस्क्रीम खूप छान मिळते. तर आम्ही हे क्रॉस करत होतो रोड, तर तिथे जाताना एक डबल डेकर बस आली. मी शूट नाही करू शकले मी, पण मला त्याच्यात आराध्याला घेऊन बसवायचं. मग क्रॉस केल्यावर तिथे एक लहान मुलगी आली, तिच्याकडे सनफ्लॉवर विकायला होते. मग मी 2 घेतले माझ्या घरी फ्लॉवर पॉटमध्ये ठेवायला. तर तुम्ही हे जे नाव वाचताय हे इथे त्यांची जी आईस्क्रीम आहे ही खूप छान आणि लागते. तर तुम्ही गर्दीवरनं तुम्हाला कळलंच असेल की किती लोक होती ते घ्यायला. तर आमचे डॅडी लाईनमध्ये होते, तोपर्यंत आराध्या तिथे पुन्हा त्या फ्लावर्स सोबत फोटोशूट सुरू झालं. मग ते आले तिचे डॅडी घेऊन आणि मग आम्ही मस्त आईस्क्रीम खाल्ली. आणि मग आईस्क्रीम खाऊन झाल्यावर आम्ही गाडी पार्क केली होती मरीन ड्राईव्हच्या जिथे आम्ही बसलो होतो तिथेच. मग पुन्हा क्रॉस करून आम्ही मरीन ड्राईव्हवर आलो. तर रात्रीचा नजारा बघा किती छान वाटतं, पण गर्दीही तेवढीच. मग आम्ही निघालो परतीच्या प्रवासाकडे, म्हणजेच घरी यायला. पुन्हा आम्हाला अटल सेतूवरूनच यायचं होतं. मग आम्ही अटल सेतूवर आमचा प्रवास सुरू झाला. तर अटल सेतूवर सुद्धा लाईट्स लागल्यावर अजून वेगळं किती छान वाटतं ना. मस्त वातावरण, अगदी गाणी लावत मग आम्ही निघालो. म्हणजे तीही जरा शांत झाली, तिच्या मनासारखं तिला जरा खायला वगैरे भेटलं आणि आम्हीही जरा एन्जॉय केलं. मी, माझे सासू सासरे, म्हणजे आमचे आई अप्पा, आम्ही सगळ्यांनीच एन्जॉय केलं. आणि मग असं करत आम्ही निघालो घरी, म्हणजेच आमच्या परतीच्या प्रवासाकडे. तर कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग? कालचा संडे आम्ही अशा प्रकारे एन्जॉय केला. तर तुम्हीही कसं एन्जॉय करता, तुम्हीही असे जात असाल आणि नसाल तर नक्की जा. बघा किती छान वाटतात. आणि कसा वाटला हा व्लॉग ते मला नक्की कळवा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे काही सजेशन्स असतील तेही मला नक्की सांगा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांना खूप खूप थँक्यू सो मच. धन्यवाद. बाय बाय.